हवाडा न्यूज चॅनलच्या लाखो चाहत्यास राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, चमत्कार ही चोरी आहे म्हणणारे राष्ट्रसंत पातळीगावकर महाराज हा संत परंपरेतला एक महान चमत्कार होता. ज्ञान, विज्ञान, धर्म, वेद, अध्यात्म यातील क्लिष्टता काढून आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सोप्या भाषेत ज्ञानाचं अमृत सिंचन करून शिष्य भाविक भक्तांच्या मनात विवेक जागृती ज्ञान यज्ञ पेटवण्याचे कार्य हयातभर त्यांनी केले. गूढ ज्ञान आणि सिद्धांत विविध दृष्टांत आणि उदाहरणाच्या सहाय्याने जनमनात बिंबवण्याचे कार्य केले. ज्ञानाचा सागर असणाऱ्या महाराजांनी ज्ञानसरिता प्रवचनाच्या माध्यमातून अविरत खळखळत राहिली. कधी हास्याचा खळखळाट तर कधी धीर गंभीरता प्रवचनातून प्रतीत होत असल्याने श्रोते मंत्रमुग्ध होत असत. त्यांच्याच वाणीतून प्रगट झालेले ज्ञान आपण श्रवण करणार आहोत. तर चला मग महाराजांच्या ज्ञान गंगेत डुबकी घ्यायला. मित्रांनो, तत्पूर्वी आपले आवडते हवाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केले नसले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वेद प्रतिपाद्य जय जयारी स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी गोपाल कृष्ण. भद्रपुरुषांनो एवं पवित्र माता, आजचा हा एका महान पतिव्रतेच्या स्मरणाचा दिवस आपण मानिता. ज्यांच्या स्मरणाकरता स्मरण श्राद्धाकरता आजचा दिवस मानला जातो आहे त्या भारतीय महिलेची योग्यता फार मोठी होती. पण पुष्कळ मोठी असलेली योग्यता पुष्कळांना कळतेच असा त्याचा अर्थ नाही. योग्यता नसलेल्यांचाही जय जयकार होतो आणि योग्यता असलेली माणसं सुद्धा लोकांना तितकी प्रत्यक्ष दिसत नाही, असून दिसत नाही. असल्या एका जिचा पुनर्जन्म झाला आहे अशा माझ्या मातेचा हा आजचा पवित्र स्मरण दिवस आहे. आणि ह्या स्मरण दिवसाला युक्त असं विवेचन म्हणजे धर्मरक्षणाचंच करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये सकलार्थमतिप्रकाश सकलार्थमतिप्रकाश ज्याच्यातनं निर्माण होतो अशा त्या महामंगल तत्वाचं नाव धर्म आहे. अल्पार्थमतिप्रकाशू नव्हे, एकार्थमतिप्रकाशू नव्हे, तर सकलार्थमतिप्रकाशू म्हणे निवृत्तिदासु अवधारी दोही. देवा तुंच गणेशु सकलार्थमतिप्रकाशू. निर्णय माणसं निर्णय अर्थांना घेऊन पुढे येतात, पण सकलार्थ ज्यात संकलित झालेले आहेत असं एकच तत्व आहे, त्याचं नाव धर्म. धर्म म्हणजे मनुष्यमात्रासहित प्राणीमात्राची सर्वांगीण सद्गुण धारणा करणाऱ्या शक्तीचं नाव धर्म. धारणात धर्ममित्याहु धर्मोधार इति प्रजा.
त्यालाच जय जयाजी स्वसंवेद्या आत्मरूपा असं वर्णन करीत असताना सांगितलं आहे की तो धर्म वेद प्रतिपादित आहे. वेद म्हणजे श्रुती. श्रुतीची व्याख्या अशी आपल्याकडे दिली आहे की तत्र निरपेक्ष रवाह श्रुती ही सापेक्षित रव नसलेली निरपेक्ष रव असलेली अशी श्रुती आहे. आपले शब्द हे सापेक्षित रव आहे. तत्र निरपेक्ष रवाह श्रुती ही सा त्रिविधा विधात्री अभिधात्री विनयोक्त्री च. विधान जीवनाचं सांगणारी, अभिधान सांगणारी आणि विनयोग सांगणारी. मनुष्य मात्राने कसं उन्नत व्हावं ह्याचं जे शब्दनिरपेक्ष ज्ञान त्याचं नाव श्रुती आहे. वेद म्हणजे शब्दसमुच्चय असं समजण्याचं प्रयोजन नाही. शब्द हे माणसाने केलेले आहेत. बाराखडी मनुष्य प्रणीत आहे, निसर्ग प्रणीत नाही. बाराखडी हे सुद्धा एक सिंबल आहे, एक मूर्ती आहे, एक चिन्ह आहे. एका विशिष्ट आकृतीला आम्ही क ख ग ढ अशी नावं दिलेली आहेत. आम्ही दिली आहेत, निसर्गाने नाही. हायड्रोजन हे नाव हायड्रोजनला निसर्गाने बारसं करून दिलं काय? अर्थातच नाही. बाराखडी जन्माला येण्याच्या आधी सुद्धा हायड्रोजन होताच. न्यूटन जन्माला येण्याच्या आधी सुद्धा गुरुत्वाकर्षण होतं. न्यूटनला त्याच्या गुरुत्वाकर्षणाला गुरुत्कर्षण हे नाव माणसाने दिलं आहे, निसर्गाने दिलेलं निसर्गाने नाही दिलं. ही गोष्ट पुष्कळ वेळा माणसांच्या लक्षात न आल्यामुळं त्यांना असं वाटतं की जसे इतर पोथ्या आहेत, इतर ग्रंथ आहेत, त्याप्रमाणे वेद सुद्धा एक ग्रंथ असेल, पोथी असेल, पण ती गोष्ट आपल्या ऋषींना मान्य नाही. वेद म्हणजे ज्ञान, शब्द निरपेक्ष जे ज्ञान असतं, शब्द निर्माण होण्याच्या आधी जे असतं, शब्द निर्माण झाल्यावरही जे राहतं आणि शब्द गेले तरी जे नष्ट होत नाही असं जे ज्ञान, त्याला वेद असं नाव आहे. वेद प्रतिपाद्य जय जयाजी ससंवेद्या आत्मरूपा असं स्पष्टीकरण लगेच त्याचं पुढं केलेलं आहे. म्हणजे आम्ही जो धर्म प्रतिपादतो तो पोथीनिष्ठ नाही, तर वेदनिष्ठ आहे, ज्ञाननिष्ठ आहे. पोथी हे मीडियम आहे, माध्यम आहे. शब्द हे माध्यम आहे. वाटले तर उच्चारावेत, न उच्चारले तरी हरकत. पण पोथी हे साधन आहे. मनुष्य विसरला की घोटाळ्यात पड. पोथीच्या द्वारे ज्ञान व्यक्त करता येतं, पण ज्ञान म्हणजे पोथी नव्हे, ज्ञान म्हणजे अक्षर नव्हे, ज्ञान म्हणजे चार विशिष्ट पुठ्ठ्याच्या आत बसलेलं सारं विश्वाचं ज्ञान एका पोथीत बसवलंय असं जर कोणी समजत असला तर तो त्याचा महान भ्रम आहे. आत्तापर्यंत ज्याला धर्मधर्म म्हणून मानतात ते सर्व पोथीनिष्ठ आहेत, ज्ञाननिष्ठ नाही, वस्तुनिष्ठ नाही. आम्ही जे तत्त्वज्ञान प्रतिपादू इच्छितो ते पोथीनिष्ठ नव्हे, ग्रंथनिष्ठ नव्हे. याचा अर्थ असा नव्हे की पोथी आम्ही मानितच नाही. पोथी साधन म्हणून मानतो. डोळा हा मुख्य, चष्मा उपकरण, नाही का? डोळे विकून चष्मा घेतला तर तुमच्याकडे चालेल का? नाक विकून नथ घेतली तर नाहीच चालणार. नोटा माणूस विकून नोटा घेतल्या तर नाहीच चालणार. पण सध्या चालतं की नाही? नक्कीच चालतं. आम्ही नाही म्हणून काय काय. आज किंमत नोटाची वाढली आहे. माणसातल्या माणुसकीची, चैतन्याची, ज्ञानाची किंमत कितकीशी वाढलेली, इतकी वाढलेली नाही. प्रज्वालितो दीपः अशी वाक्य लिहिलेली असली तरी ती वाक्य खरी नव्हे. आमच्या अंतःकरणाला ती पटवून क्रियेमध्ये उतरवणारी ती वाक्य आज तरी नाही. आज तोंडाने आपण जरी देवाचं चिंतन म्हणत असलो, जय पांडुरंगा हरी पांडुरंगात मना पांडुरंगा म्हणजे पांढऱ्या रंगाचा असाच अर्थ असतो. हे चिदान देगा देवा 700 रुपये पगार व्हावा, गुणगाई मोटार गाडी, नलगे मुक्ती धनसंपदान नगदी नोटा देगा सदा, याची आमची तख्त तिजोरी आणि भक्ती निर्माण झालेली आहे. या भक्तीचाच विषयासक्ती आहे.
या अध्यासक्तीतनं उत्पन्न झालेला आजचा हा परमार्थ नाहीच, परमार्थ. अर्थ विकसित केला, अर्थ परिणत झाला, अर्थ सर्वव्यापी झाला, अर्थ द्वंद्वातीत झाला, अर्थ तयार होत असतो. हा सिद्धांत आपण गुण ठेवणं आवडत आहे. अर्थशून्य परमार्थ असा अर्थ मात्र कुणीही घेऊ, आमचा त्याच्याशी अर्थार्थी परमार्थाशी संबंध नाही असा मनुष्य वदतो व्याघात करीत असतो. असं एक पोरगा म्हणाला, मी नास्तिक आहे. मी नास्तिक आणि आहे, हे पहा कसे पद जोडले ते पहा. म्हणजे तो अस्तित्व मानित नाही, तरी पण मी आहे एवढं मात्र नक्कीच मानतो. म्हणजे मी शिवी देत नाही असं एक जण म्हणत होता. त्याच्यावर खटला भरला की हा फार शिव्या देतो. त्यांनी सांगितलं, कोण बदमाश म्हणतो मी शिवी देत असतो म्हणून? कोर्टाने सांगावं, त्या बदमाशाला माझ्या पुढे उभं करावं. हा महान बदमाश मनुष्य त्याने सिद्ध करावं मी कधी शिवी दिली आहे का? मग त्यांनी परवा सांगितलं मला की महाराज, आता बोलण्याचे दिवस राहिलेले नाही, बोलण्याचे दिवस राहिले नाहीत. ह्यावर त्यांनी 1.5 तास व्याख्यान. हे बोलायचं नाही, ह्यावर 1.5 तास व्याख्यान. आता बोलल्यावर किती तास होईल ते सांग. मनुष्याचे व्याघात नेहमी का करतो? तर मानवीय बुद्धी ही व्यक्तिनिष्ठ आहे, ती आणखी तत्वनिष्ठ झालेली नाही. व्यक्तीच्या ब्रेनची आकृती रचना जशी असेल तशा तऱ्हेची आजची आमची बुद्धी आहे. आमची बुद्धी आणि अमिब्याची बुद्धी वा आमची बुद्धी आणि खालच्या प्राण्यांची बुद्धी त्यांच्या अवयव भिन्नतेमुळे वेगवेगळी झाली आहे. ज्ञानाच्या तऱ्हा सुद्धा वेगळ्या आहे. तुम्हाला छपरी पलंग बरा वाटेल, पण आपल्या इकडच्या मासुलीला जर छपरी पलंगावर आणि डनलापच्या गादीवर निजवलं तर समाधान मानले. डनलापच्या गादीवर जर मासुळीला नेऊन निजवलं तर कदाचित ती आपल्याला मृदुशय्येवर निजवलंय असं तिला वाटण्याच्या ऐवजी तिला हीच वाटेल की आपल्याला मरणाच्या दाढेत आणून टाकलंय. तुम्ही पहा ना, दूध बरं, श्रीखंड बरं, बासुंदी बरी, पण ह्या बासुंदीत आणून मासोळ्या टाकल्या तर मला वाटतं त्यांना काही सुख होणार. आणि तुम्हाला पाण्यात नेऊन टाकलं झोपण्याकरता तर साप आहे. सापाला कानच नाही, पण त्यांना चांगलं ऐकायला येतं. कर्णेंद्रिय नसताना त्याला ऐकायला येतं. पाय नसताना चालता येतं सापाला, तुम्हाला माहित आहे. आणि काट्यातनं साप जातो पण त्याला काटा बोचत नाही. मग काय बाटा कंपनीचा भूत वापरतो असं आपलं म्हणणं आहे का? पाण्यात जाणे, आपल्या काट्यात जाणे, काटा अंगाला न टोचणे, मातीत लोळणे, पण किंचित सुद्धा मातीचा मळ अंगाला न लावता तुमच्या सापाचं नवं अंग तुम्ही पहा, अगदी छकछक दिसायला लागतं. काय हमाम वा लक्स साबू वापरतो असं आपलं म्हणणं आहे का? अर्थात नाही. साबू नाही, अंग स्वच्छ. पायात बूट नाही, काट्यात जातो. कान नाही, ऐकतो. पाय नाही, चालतो. त्या प्राण्यांची संवेदना आणि आमची सारखी असणं शक्यच नाही. चला आपण पुढं थोडंसं आणखी याचा विचार करू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की जशी गोलकाची रचना असेल तसं ज्ञान व्हायला लागतं. ज्ञान वस्तुनिष्ठ नसून त्या रचनानिष्ठ आहे असं म्हणण्याची बाळी यायला अमिबा आहे. त्या अमिब्याला तुम्ही ज्याला कामवासनेचं वर्णन करणाऱ्या फ्राईडचं वा लैंगिक वर्णन म्हणता, हे वर्णन त्याच्या स्वप्नात सुद्धा येणं शक्य नाही. कारण त्याच्यात स्त्री आणि पुरुष असा लिंगभेद नसलेल्याची कामवासना असणं शक्य आहे का? अर्थात नाही. पण त्याला प्रजोत्पादन आहे, म्हणजे त्याला संतती होते. नवरा बायको असा लिंगभेद नसतानाही संतती होते. थोडा चमत्कार. त्या प्राण्याची अनुभूती आणि तुमची असलेली विकसित मेंदूतली आजच्या निर्णाळ्या विकारांची आणि त्यातनं उत्पन्न झालेली अनुभूती, या दोन्हीमध्ये सारखेपणा असणं तरी शक्य आहे काय? व्हायरस घ्या, बॅक्टेरिया घ्या, यांच्यात पुऱ्या सेल्स सुद्धा वाढ, पुऱ्या सेल्सची सुद्धा, प्रोटोप्लाझमची सुद्धा पुरी वाढ झालेली नाही. अशा तऱ्हेचे हे
बायोप्लाझम प्रोटोप्लाझम नसलेले हे प्राणी, त्यांची संवेदना आणि प्रगल्भ असलेल्या तुमच्या संस्कार संपन्न पूर्व मेंदूने युक्त असलेल्या माणसांची आजची संवेदना आणि ज्ञान सारखंच असणं, एकच असणं शक्य आहे का? अर्थात नाही. म्हणजे असं म्हणावं लागेल की ज्ञान हे मेंदूच्या रचनेवर आणि रचनेवर अधिष्ठित आहे असं म्हणावं म्हणावं. आप जी भाषा बोलतो, मुंगी जी भाषा बोलते, ती सांकेतिक भाषा तुम्हाला बोलता येत नाही अशी माझी समजूत आहे. सापाची भाषा तुम्हाला बोलता येते काय? मुंगीची, ढेकणाची, बॅरिस्टरची बोलाल, लीडराची बोलाल, काळा बाजाराची बोलाल, लबाडीला शहाणपण देण्याची भाषा बोलाल, पण तुम्हाला हृदयाचीच नव्हे तर कदाचित मुंगीची येणार. म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्याला ज्याला सकलार्थ मते प्रकाशू ज्ञान म्हणतो ते नाही. आपलं ज्ञान इंद्रियार्थमती प्रकाशू, गोलकार्थमती प्रकाशू, जशी रचना असेल, जशी नसतंतूंची रचना असेल, जसे आपल्याला नसतंतू वेग घेणाऱ्या अंतर्गत प्रतिष्ठित झालेली आमची भाषा ही स्वसंवेद्य भाषा असणं शक्यच. म्हणून संताची भाषा जनताला समजत नाही. आम्हाला नोटांची भाषा समजते. मी महाराज आहे, माझ्या गळ्यात तुम्ही हार घातला पाहिजे म्हणजे नक्की माझे हात, हे मला कळतच. माझ्यासारखा वक्ता तुम्ही पाहिलात काय? किती लोक माझ्या व्याख्यानात बोलत होते ह्याकडं माझं लक्ष असतं. व्याख्यान बाजूलाच मी खूप आज इतक्या लोकांना मी झुलवीत ठेव, जणू काही त्या लोकांना झुलवीत ठेवण्याची शक्ती हीच ज्ञानशक्ती आहे असं त्याला वाटायला. आपल्या लिडरीमध्ये देशाचं हित त्याचा प्रश्न नाही. देशाच्या नावाने मला किती पुढे येता येईल हा प्रश्न आहे. जिकडून पुढे येता येईल मग तो आपलं तत्वज्ञान बनवतो आणि सांगतो जिधर ढम उधर हम. कुठेकडा जर उद्या आमच्या पक्षातनं पुढे येता येईल, प्रतिष्ठा मिळवता, मिनिस्टरी मिळवता येईल असं वाटलं तर मी कोणतीही टोपी दिवसातनं 17 वेळा मी करीत. पाणी तेरा रंग कैसा, तो बोले जिसमें मिला वैसा. एकदा बादशहाने विचारलं होतं बिरबलला, बोले बिरबल, बोले जी सरकार, बैंगन बड़ा लज्जतदार है. बैंगन समजता? वांग, बैंगन बड़ा लज्जतदार है. बादशाह सांगितलं, बिरबल हा म्हणाला हाँ सरकार, इसी के लिए तो उसके ऊपर 76 धरा है. ते टोप असतो की नाही, त्याचं नाव 76 ठेव. बादशाहने ज्यांनी कधी वांग खाल्लेलं नव्हतं त्याचं पोट दुखायला लागलं. ओ बिरबल, जी सरकार, बैंगन बड़ा खराब है. हाँ बोले सरकार, इसी के लिए तो उसके ढूंगन में कांटे चुभाए. त्याला विचारलं, बेट्या आता सांगत होतो 76 चढ़वलं, आता सांगतोस कांटे चुभवले, सच बात क्या है? तो बोले सच बात यह है सरकार कि मैं बैंगन का नौकर थोड़ा ही हूँ, मैं तो आपका नौकर हूँ साहब. आपने बैंगन अच्छा कहा, मैंने 76 चढ़ा दिया. आपने कहा बैंगन बुरा है, मैंने कांटे चुभा दिए. अरे सच क्या है? तो बोले सरकार सच बात यह है कि मैं आपका नौकर नहीं हूँ, बैंगन का नौकर नहीं हूँ, आपके पास जो पैसा और सत्ता है उसका गुलाम हूँ. जिधर ढम उधर हम. तुमच्यातला एखादा मिनिस्टर होऊ द्या की तुम्ही सांगाल त्याच्या बहिणीच्या नंदेच्या चुलत भावाच्या सावत्र सासऱ्याचं नातं माझ्याशी आहे. आमचा कन्नम्मार ज्या वेळेला चीफ मिनिस्टर होता त्यावेळेला आमचा चांदा जिल्ह्यातला प्रत्येक मनुष्य मी मिनिस्टर नव्हे उपमिनिस्टर तर नक्कीच आहे असं मानित. आता आमच्या पुसदचे लोक मानायला लागले आहेत की आम्ही मिनिस्टरच्या गावचे आहो, वाटेन ते तुम्हाला तुमचं काम पाहिजे, आम्हाला शरण घ्या. नंदीला शरण गेलं की शंकराचं दर्शन झाल्याशिवाय राहतच. आजच्याही मिनिस्टराला वाटतं की त्यांच्या गोविंदा मुकुंदाची दर्शनं घेतली की यांचं प्रसन्न पण प्रगट करायला फारसा वेळ लागत. मी आपल्याला असं सांगेल की प्रतिष्ठेचे गुलाम बनलेले आम्ही देशाचे गुलाम नव्हे, राष्ट्राचे नव्हे, देवाचे नव्हे, तर देवाच्या श्रद्धेचे ठेकेदार आम्ही बनलो आहोत. आणि त्यामुळं देव तिकडं राहिला, धर्म बाजूला गेला आणि आम्ही
त्या धर्माच्या नावाने आमच्या ठेकेदारीला पोषक तेवढीच काय ती प्रवृत्ती लोकांची जागृत ठेवली, समाजाला धारक असलेली प्रवृत्ती ठेवलीच नाही. मग आता कुंभमेळ्यामध्ये एका साधूच्या घरची गोष्ट सांगतात की त्यांनी त्या गोमातेला आणि माणसाला इतके लाडू खाऊ घातले, तिथल्या त्या गायांना, माणसाला नव्हे फारसे, गायींना, गोमाता म्हणून खाता खाता त्या गायी आजीर्ण होऊन मरून गेल्या. अशी गोष्ट आमचे रामदुलारे महाराज मला सांगत होते आमच्या शेटजीच्या घरी. खरी गोष्ट आहे खोटी? कधी आहे ना? हां, पहा, यांना विचार आहे. आमचे नथमल शेठ आहेत, कळलं की नाही? मला त्या मरीन ड्राईव्हवर जिवंतपणाची गोष्ट ते सांगत होते आणि म्हणत होते की महाराज, एक एक साधूची पर्यंत प्रवृत्ती आहे की ह्याची गादी 4 बोट उंच झाली तर तो महामंडलेश्वर तडकन उडी टाकून पळून गेल्याशिवाय राहणार. गादी किती उंच असावी याच्यावर साधूता अवलंबून. गाईला चारा नाही घाला, तिला लाडू, बुंदीचे लाडू, गुलाबजाम, रसगुल्ले, हे सगळं खाऊ कुणाला घालायचं? गाईला. आणि मग काय फ्रूट साल्ट वा हिंगाष्टक चूर्ण देतात असं तुमचं म्हणणं आहे का? हो, देतच नाहीत काय. त्या गायी अतिसार होऊन मेल्या तर हे तिला खाऊ घातल्याचं पुण्य आहे का मारल्याचं पाप आहे ते नक्की सांगा. आम्ही गायीच्या खुराची नक्की पूजा करतो, पण गायीला चारा घालण्यात धन्यता मानीत. गोसंगोपन म्हणजे गायीच्या चित्राची नाही तर गायीची अशी चित्र काढायची खुरं आणि त्या गोपद्म व्रताची पूजा करायची. तितके पैसे खर्च गायीच्या चाऱ्यात आम्ही करणारच नाही. पासलेगावकर महाराजांच्या नावाने मेजवानी दिली तर 300-300, 700-700 रुपये खर्च करतात. पण पासलेगावकर महाराज म्हणतात त्या अनाथाची, गरिबाची, ज्यांना पोटा करता आपली इज्जत आणि शील आणि मुलत कावी लागतात, त्यांच्याकडे सुद्धा महाराजांच्या सांगण्याने पाहायला महाराजांचे भक्त तयार. ते म्हणतील महाराजांच्या फोटोची पूजा करू, महाराजांच्या तत्वाची, शिवाजीचा फोटो स्थापन करू, पण शिवाजी सारखं वागणारच. आणि लढाईची वेळ आली तर सांगू शिवाजी महाराज या कशाला लढायला, तुम्ही पुढे जा, आम्ही तुमची पुण्यतिथी करू आणि मोठा उत्सव करू, चांगला दांडगा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे गर्जना करू. तुम्ही केली ती हरार महादेवच्या गर्जनेबरोबर तोफेची, पराक्रमाची, न्यायाची, नीतीची, माणुसकीची आणि विश्वकल्याणकारी शक्तीची गर्जना आम्ही कधी करणारच. ज्ञानेश्वर महाराजांचं तत्व कधी आचरणात आणणार नाही. फक्त ज्ञानेश्वर महाराजाची मोठी मूर्ती करू, याने तर दगडाची केली पण काहींनी सोन्याच्या सुद्धा केलेल्या. मग चढावर सोन्याचा ज्ञानेश्वर मोठा का दगडाचा मोठा? सांगा कोणता मोठा? ज्ञानेश्वर म्हणतो माझ्या बेट्या मी दगडात नाही, सोन्यात नाही, मी तुझ्या मंडपात नाही, मी तुझ्या हृदयात आहे. तो ज्ञानेश्वर पाहण्याची काही सोय केलीस काय? चला, मी मग आपल्याला जे येत होतो ते तिथं की मनुष्य आपल्या विषयाचाच नव्हे तर वासनांचा स्वामी बनण्याच्या ऐवजी वासनांचा गुलाम बनला. धर्म वासना नष्ट कराव्या म्हणत नाही तर काय म्हणतो? वासनात वासुदेवस्य. सर्व वासना वासुदेव स्वरूपाला संपूरक केल्या की तो वासनेवरचा विजय आहे. वासना नष्ट करणं तुमच्या हातची गोष्ट. तशीच कोणतीही भौतिक कामं त्यांना सांगितली की ते म्हणतात आमचा संबंध फक्त अध्यात्माशी आहे, तुमच्या असलेल्या जड भौतिक घटनेशी आमच्या परमार्थाचा कसलाही संबंध नाहीच. त्यामुळे मनुष्य मेला तडफडून अन्न वाचून ते म्हणतील त्यांच्या नशिबात मरण होतं म्हणून मेला, त्याला वाचवायला जाणे म्हणजे त्याच्या प्रारब्धाच्या उलट आडवं जाणे आहे. असं आम्ही कधीच करणार नाही. प्रारब्धाने तो मरतो, आम्ही म्हणून मरू दे, सुखाने मर, एवढंच आशीर्वाद देऊ की मरताना उगीच दुःख करू नको. मरणं प्रकृतिशरीराम विकृतिर्जीवित मुच्यते बुधैः. असं तत्वज्ञान सुद्धा ते सांगितल्याशिवाय कमी करणार. असली सामूहिक आत्मवंचकता जिथं तयार होते तिथं धर्म नाही, ज्ञानेश्वर नाही, वेद नाही, वेदांग नाही, तर सकलार्थ मतिप्रकाश राहणं शक्यच नाही. शक्यच. म्हणून आज त्या पवित्र मातेला साक्ष ठेवून आपण सांगायला पाहिजे की तुमचं श्राद्ध केवळ तुम्हाला पुष्पांचे हार वाहून तुम्ही तृप्त होणार नाही. कारण तुमच्या घरी बगीचा आहे, कितीतरी फुलं तुम्हाला रोज वास देतात, आम्ही त्यातली 4 तुमच्याच बगीच्यातली काढली तुमच्यावर फेकून दिली म्हणजे तुमचं श्राद्ध होईल असा अर्थ करा.
तुम्ही मानवाच्या माता आहात. तुम्ही या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः म्हणून त्या मातृशक्तीला नमस्कार करायचा आहे. म्हणायचं आहे नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृतिभद्राय नियता प्रणिता स्मिताम. आपणही जर म्हटलं तर म्हणा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. हे मातृते जिथं जिथं प्रगट होईल तिथं हे भगवती द्वंद्वातीत तुझी शक्ती प्रगट झाल्याशिवाय राहणार. आता गेली ती शक्ती कोणची, जी कणाश्रित होती ती गेली. म्हणजे आता ते कन्झर्वेशन ऑफ मॅटर राहिलेलं, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सुद्धा आता ती कणमय शक्ती गेली आणि तरंगमय झाली आणि तरंगाचाच पुन्हा कण बनतो. म्हणजे रेडिएट झालेली एनर्जीच पुन्हा कणरूप बनते. हा सिद्धांत विज्ञान वेत्त्याने सिद्ध. त्यामुळं तरंग म्हणजे कण का तरंग हा वाद आता निघून गेला. आम्ही तर ज्ञानेश्वराजवळ आलो म्हणजे सांगतो की कणवादही नको तरंगवादही नको, आम्हाला फक्त अंतरंगवाद पाहिजे आहे. कोणता वाद पाहिजे? तरंग नव्हे, नुसते तरंग नव्हे, नुसत्या वेव्स नव्हे, नुसत्या प्रकाश लहरी वा विद्युत लहरी वा मॅग्नेटिक वेव्स नव्हे, तर अंतरंग लहरी तयार झाल्या म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर प्रकट होतो. ह्या ज्ञानाच्या ईश्वरालाच वेद असं नाव आलेलं आहे. वेद ही पोथी नव्हे, हे पहिल्यांदा आमच्या तरुणांनी, बुद्धांनी, मातांनी, पुरुषांनी लक्षात ठेवायचं आहे. वेदटून आपल्याला वेद म्हणजे पोथी आहे असं वाटल्यामुळे सगळे घोटाळे झाले आणि मग ती पोथीच अपुरुषी असते की नसते याच्यावर झगडे सुरू झाले. आता पोथी अपुरुषी असेल कशी? शब्दच पुरुषी आहे, बाराखडीच पौरुषी आहे. तर बाराखडीत उत्पन्न केलेले वर्णोच्चाराने लागलेला आमचा पदार्थ हाही अपरुषी असणं शक्य. मग वेद अपरुषी होते असे आमचे ऋषी म्हणतात. त्याचा अर्थ हा की ज्ञान हे पुरुष जन्माला येण्याच्या आधीही होतं आणि नंतरही ते प्रोटोप्लाझम मध्ये फक्त व्यक्त होतं, निर्माण होत नाही. गुरुत्वाकर्षण हे निर्माण झालं नाही, निष्कर्षानंतर जे निर्माण होतं ते खरं ज्ञान नाही. ज्ञान हे निष्कर्षाच्या पूर्वी असतं. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा निष्कर्ष निघाल्यानंतर गुरुत्वाकर्षणाला असं म्हणता का गुरुत्वाकर्षण माहीत नसण्याच्या आधी न्यूटनच्या आजाच्या वेळेला होतं की नाही? ते नसतं तर न्यूटन जन्मालाच येऊ शकला अशी आमची समजूत आहे. तुमची कशी आहे? अशीच नाही. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊ. आत्ता आपण बघितलं की ज्ञानाच्या दोन तऱ्हा. एक व्यक्तीच्या द्वारे व्यक्त झालेलं ज्ञान म्हणून त्याला व्यक्तिज्ञान म्हणायचं. व्यक्त होण्याची प्रक्रिया जिथून घडते त्याला व्यक्ती म्हणायची. आणि व्यक्त होण्याकरता ज्याला माध्यम लागत नाही त्याला अभिव्यक्ती म्हणायचं. हे सापेक्षित आणि आकुंचित झालं त्याला आमचं ज्ञान म्हणायचं. पण द्वंद्वातीत धिक्कारावच्छिन्न ह्या नकाराच्या भिंतीतनं जन्माला आलेलं नव्हे, तर दिक्काल आकाश हे नकार सोडून जो होकार तयार होतो ते ज्ञान, त्याला जयजयादी स्वसंवेद्य आत्मरूपा असं नाव दिलेलं आहे. आणि हा सिद्धांत चुकल्यामुळं इतर देशाच्या लोकांनी जशा पोथीनिष्ठे करता तत्वज्ञानाला फेकून दिलं, पोथी का तत्व आल्याबरोबर तत्वा करता पोथी करता तत्वाची मान मुरगळू दिली. पोथीला सत्य ठरवण्याकरता विज्ञानाला असत्य ठरवण्याचा घटाटोप करून त्या पोथी विरुद्ध जाणाऱ्या सत्यवक्त्याला जिवंत जाळून टाकलं. असलं जिवंत कोण्या चारवाकाला जाळल्याचं आमच्या इकडे उदाहरण. तू आपलं प्रतिपादमत, तू प्रतिभा ईश्वर आहे म्हणणारा तितकाच पूज्य, तसा ईश्वरच नाही म्हणणारा कपिल सांख्य ईश्वर कृष्णा, त्याचं नाव ईश्वर कृष्णा, पण सांख्यकालिका लिहिताना तो निरीश्वरवाद प्रतिपाद. नाव ईश्वर कृष्णा आणि तो आहे निरीश्वरवाद. म्हणून सहीश्वर सांख्य आणि निरीश्वर सांख्य अशा सांख्यात दोन जाती झाल्या. मीमांसक तर अपूर्वापलीकडे ईश्वर सुद्धा मानित नाही. त्या मीमांसकाला तुम्ही धरून हे दणके असं केलं काय?
मानतोस की नाही, देऊ का थोबाडी, होतोस की नाही मुसलमान, का कापू गळा, पटलं म्हणतोस की नाही, नाही तर चिरीन तुला, असं दंड्याच्या जोरावर जे प्रतिपादलं जातं ते तत्वज्ञान, तत्व अज्ञान असतं. तत्वज्ञान असणं शक्यच असत. आज जे धर्माच्या नावाने गोंधळ झाले ते धर्मतत्व न समजल्यामुळं, ते धर्मतत्व पोथीत गुंडाळले आहे, ते बायबलमध्ये आहे, ते कुराणमध्ये आहे, ते पुराणमध्ये आहे, असं समजल्यामुळे हे घोटाळे झाले. तत्व हे पोथीच्या द्वारे व्यक्त होत असलं तरी पोथी तत्व नव्हे. सायन्सची पुस्तकं आम्हाला वाचावी लागली तरी सायन्स म्हणजे पुस्तक असं जर म्हटलं तर केवढी पंचायत व्हायची. विद्युतशास्त्रावर पुस्तक लिहिलं आणि आपण जर आगपेटी पेटवायचं ठरवलं तरी मला वाटतं त्या विद्युतशास्त्राचं पुस्तक असं घेऊन चेतवलं तर वाद सुद्धा पेटणार. मग सुरुवात होणं शक्यच नाही. म्हणून आता आजचा हा पहिला मी सांगतोय तो भाग लक्षात ठेवायचा की आपण ज्याला धर्म म्हणतो तो धर्म ज्ञाननिष्ठ आहे, सत्यनिष्ठ आहे, विज्ञाननिष्ठ आहे. आणि सत्य हे मानवीय मेंदूच्या सापेक्षाने व्यक्त होणारं त्याला सापेक्षित सत्य म्हणायचं आहे. आणि काल ह्याच्या भिंती तोडून पलीकडे गेलेलं जे व्यापक सत्य आहे, ज्याची उभारणी नकार घंट्यावर नाही तर अनुभवाच्या होकारात झालेली आहे, असं जे सत्य त्याला आपण त्रिकालाबाधी सत्य उर्फ ब्रह्म असं नाव. या सत्याची व्यक्त रूप दो, एक सजीव आणि दुसरं निर्जीव, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. प्रोटोप्लाझम मध्ये प्रोटोझोआ प्रोटोफायटा नंतर जे अस्तित्वात आलं ते ऑर्गॅनिक सत्य असं आपण म्हणतो. पण हे ऑर्गॅनिक सत्य सुद्धा सापेक्षित ज्ञानात येतं. म्हणून सत्याच्या व्यावहारिक जाती दोन, एक सजीव आणि दुसरं निर्जीव. आपण इथं जे जमलेली मंडळी आहात ती सजीव आहात का निर्जीव? नाही, जे आपण निर्जीव आहोत असं वाटत असेल त्यांनी आपले हात वरती करा. नाही, आहे का कुणी त्यातला निर्जीव माणूस वरती हात करणारा? निर्जीव माणूस वरती हात करणारा? वांझोटीला पोट्टे होतात काय? खिजड्याच्या मुलाचं लग्न वांझोटीच्या पोरीची अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता चंद्राच्या प्रकाशात करायचं ठरवलं तर या सगळी मुंबईची माणसं या आमच्या इथं लग्न ठरलंय. कुणाचं? खिजड्याच्या पोरीचं वांझोटीच्या पोरीशी अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता चंद्राच्या प्रकाशात लग्न. शक्य आहे? या मंडळी हो, लग्नाला या. दात कोरायला मुसळ देऊन पाणी प्यायला चालण्या. आपल्या इथं समुद्र पडलेला आहे, त्या समुद्रात मासे मासोळ्या आहेत, त्या मासोळ्यांचं दूध काढू, त्याची खीर करून तुम्हाला खायला देऊ, पोटभर खा. शिंगाष्टक चूर्ण वा फुटसाटची आवश्यकता. अंधाराचं काजळखोस काढा खरडून आणि मृगजलाचं पाणी ओतून त्याची शाही करा आणि लग्नपत्रिका पाठवा, लग्नाला चला. कोल्हे कुत्रे गाढवं यांची शिंग कापून आणून त्याचा मोठा मंडप करा. कुणाची? कोल्ह्याची, कुत्र्याची, गाढवाची चालतील, घोड्याची आणली तरी आमची हरकत नाही, हत्तीची चालतील, पण ही शिंग हत्तीची, घोड्याची, गाढवाची कापून आणा आणि त्याचा मोठा मंडप करा. आणि मग वारावळून दोरा करून आपल्या इथं वडाची पिंपळाची पुष्कळ झाडं आहेत, त्याची फुलं काढा आणि त्याची माळ करून नवरदेवाच्या गळ्यात घाला आणि लग्नाला चला. वांझोटीचा पोरगा, हिजड्याची पोरगी, अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता सूर्याच्या प्रकाशातलं लग्न. आणि हे लग्न झाल्यावर, यांचं लग्न झाल्यावर जे पोरग होईल ते तुम्हाला दत्तक देऊ. देवी शब्द ज्ञानी करतात ती चावटी, ज्ञानपोटासाठी कोणी या. बोलाची चकडी बोलाचाची भात, जेवून या तृप्त कोण झाला. कागदी लिहिता नावाची साखर, साठीता मधुर गोडी नेली. माझ्या मित्रा, तूही गुणसंपन्न न होता तुझं कल्याण कुणी लीडर प्लीडर कुणी देवता येऊन करील हे शक्य नाही. तुलाच देव बनलं पाहिजे आणि प्रसंग पडला तर महादेव बनलं पाहिजे. आणि प्रसंग पडला तर तुला नर नव्हे वानर बनून नंतर नराचा नारायण बनवण्याची शक्ती तयार झाली की ती धर्मशक्ती जागृत झाल्याशिवाय राहत. दोन्ही होऊ शकतोस. नराचा नरकासूर होऊ शकतोस, नराचा नारायण होऊ शकतोस. काय व्हायचं ते तुझं.
काय व्हायचं ते? द्राक्षाची सुद्धा होते, द्राक्षाची सडवली तर दारू सुद्धा होते. काय व्हायचं आहे हे तू. माझ्या मित्रा, पुन्हा एकदा संदर्भ लक्षात राहा म्हणून सांगतो. ज्या ज्ञानाचं वर्णन वेद म्हणून आपण आता करीत आहोत ते ज्ञान कोणत्याही मेंदूच्या शरीराच्या घटनेवर अवलंबून नाही, तर या घटना नसतानाही ते अस्तित्वात होतं आणि घटना मोडल्यावरही राहील. गुरुत्वाकर्षण हे सत्य न्यूटनच्या आधी होतं. न्यूटन गेला तरी आहे आणि आणखी सुद्धा 1500 वर्षांनी राहील. पण त्या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाची नियमाची तऱ्हा, विवेचनाची पद्धत आणि सांगितलेली प्रमेय मात्र तशीच राहतील असं समजण्याचं प्रयोजन. ही गोष्ट एकदा आपण शांत चित्ताने लक्षात घेतल्यानंतर माझ्या मित्र, बुद्धिनिष्ठ मित्रांनो, धर्म हा बुद्धिभ्रष्ट नव्हे, बुद्धिनिष्ठ आहे, लक्षात घ्या. तुमची समजूत अशी की आज पाचलेगावकर महाराजांचं व्याख्यान आहे, पेशनर असतील तेवढ्यानी चलावं, नाहीतर फार झालं तर करून करून थकल्यानंतर म्हातारपण झालेल्या आजीबाईने आपल्या हातामध्ये प्याला भर तांदूळ घ्यावेत आणि महाराजाय स्वाहा प्रवचना इदन्न मम